आठवड्यांना मी विनंती करते की काळकर काकू यांचं त्यांनी स्वागत करावं. टाळ्या होऊन जाऊ द्या. अशा प्रकारे आपला हा औपचारिक कार्यक्रम आटोपलेला आहे. मी आता माईक तृप्तीताईंच्याकडे देते आणि आपण त्याचा सगळ्यांनी लाभ घेऊ. धन्यवाद. तो ते घर म्हणजे आपण त्याला म्हणतो वास्तू. आपण पंडितजींना जेव्हा आपण घर घेतो तेव्हा काय सांगतो, वास्तू शांती करा. म्हणजे काय तर आपल्या घराची शांती करा. शांती कशी होते की तुम्ही जेव्हा घर बांधता तेव्हा तुमच्याकडे जेव्हा कारागीर येतात त्यांचा चांगला किंवा वाईट सकारात्मक नकारात्मक ऊर्जेत होऊन जातात. म्हणून आपण काय करतो, वास्तू शांती करतो आणि त्या घराला प्युरिफाय करतो, शुद्ध करतो. त्यानंतर आपल्याला त्याचा काही परिणाम आपल्या घरावर नाही झाला पाहिजे म्हणून आपण तसं करतो. वास्तुशास्त्रामध्ये किंवा वास्तूमध्ये चार या मुख्य दिशा असतात. 4 मुख्य दिशा माहिती आहे कोणाला? एक सर्वात पहिले असते उत्तर, दुसरी पूर्व, तिसरी दक्षिण आणि चौथी पश्चिम. या 4 दिशा सगळ्यांना माहीत आहे. पण वास्तूमध्ये उपचार दिशा अजून असतात, त्यांचं महत्त्व सगळ्यात जास्त असते. त्याच्यावर आपलं आरोग्य, आर्थिक परिस्थिती आपल्या घराची पूर्ण घराची आर्थिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती आणि शारीरिक परिस्थिती डेव्हलपमेंट अवलंबून असते. तर ते मी तुम्हाला थोडक्यात बोलणं सांगू इच्छिते तुम्हाला लक्षात येण्यासाठी की कसं असते म्हणून ते दिशा ओळखायच्या. सगळ्यात पहिले आपण खूप वेळा मी असं बघितलेलं आहे की कोणी माझं घर उत्तरमुखी आहे, दक्षिणमुखी आहे. तर ते कसं ओळखायचं, कोणत्या मुखीने? जो आपल्या घराचा मेन एंट्रन्स असतो, मुख्य दरवाजा जो असतो त्याच्याकडे बाहेर पाहायचं. आपण आतमध्ये नाही पाहायचं. खूप जणांना आतमध्ये पाहून जी समोर दिशा दिसते ती आमचं मुख्य द्वार आहे. आपण जेव्हा मुख्य द्वाराच्या घराच्या मुख्य द्वाराच्या एंट्रन्समध्ये उभं असतो तेव्हा बाहेर बघून जी दिशा आपल्याला दिसते ती आपलं मुख्य द्वार. आता समजा या मंदिराच्या मुख्य द्वारावर हे मंदिर पूर्व दिशा आहे. पूर्व दिशेला त्याचा वेळ आहे. म्हणजे आपल्या घराचा जो पूर्व आहे हा आपल्या घराचा मुख्य द्वार आहे. आलं लक्षात? आरोग्याचा काय संबंध आहे हा एक पॉईंट मी क्लिअर करते. वास्तूचा आरोग्याचा संबंध आहे की जेव्हा आपण आपल्या नावावर घर करतो किंवा आपल्या मिस्टरांच्या नावावर घर करतो तर तेवढा एरिया जो असतो जो तुम्ही विकत घेतला असते तर तुम्हाला इफेक्ट करत असतो. आता इफेक्ट कसा करतो? आपलं शरीर कसं बनलेलं आहे, 5 वर्षापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आपलं शरीर जसं 5 वर्षापासून बनलेलं आहे तसंच आपलं वास्तू पण 5 वर्षापासून बनलेलं आहे. त्याला कुठलाही बुवाबाजी नाही आहे. सायंटिफिक रिझन्स आहे त्याच्या मागे की काय काय असतं, काय काय नसतं. तर 5 दिशांनी गोष्ट घडवणार आहे का? बनते. पण त्याला संगतीत काय असतं, आपल्या 9 ग्रह असतात. जे 9 ग्रह असतात ते आपल्याला इफेक्ट करत असतात. जेव्हा आपल्या एखादी दिशा चुकते त्या दिशेला तो ग्रह पण चुकतो. दिशा चुकली म्हणजे ग्रह पण चुकतो. म्हणजे मग ते डबल इफेक्ट आपल्याला देत असतात. आता आपलं घर कधीही चौरसमध्ये असावं, स्क्वेअरमध्ये असावं, रेक्टँगलर असावं किंवा लांबही असावं. पण त्याची लांबी जेवढी आपली लेंथ असते तेवढी ब्रेड असली पाहिजे. म्हणजे जेवढी रुंदी असते तेवढी लांबी असली पाहिजे. असंच आपलं घर असावं. जर नसेल त्याच्यामध्ये काय होते, समजा तुमचं घर असं आहे, घराचा एरिया प्लॉट असा आहे. खूप वेळा असा प्लॉट असतो 15x80, 60x80 याचा प्लॉट खूप वेळा असतो. त्याच्यामध्ये एनर्जी कशी फिरते? एनर्जी फिरणं मध्ये स्टार्ट होते. म्हणजे प्रत्येक कोणाला एनर्जी जायला किती वेळ लागतो आणि याच्यामध्ये एनर्जी कशी असते? पटकन फिरते ना. तर आता आरोग्य, आपण आपल्या विषयावर आरोग्य कोणत्या दिशा जास्त महत्त्वाच्या असतात आपल्या आरोग्यानुसार? आता ज्यांच्या घरात पूर्व पश्चिम समजते ना, आता त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल तुमचं घर कसं आहे. थोडं जाणं लक्षात की ज्यांच्या घरामध्ये ईशान्येला म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये लॅट्रिन बाथरूम येतं किंवा बाथरूम लॅट्रिन बाथरूम येतं, अशा ठिकाणी कधी बरे न होणारे आजार होतात. म्हणजे कधी बरे होणारे आजार म्हणजे बीपी, शुगर हे कधी बरे नाही होते. आजार तुम्ही किती खायचं, आयुर्वेदिक घ्या, आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथिक घ्या, कमी होते, पूर्णपणे बरे होत नाही. किंवा असे आजार होतात की त्याचा आपल्याला
डायग्नोसिस होत नाही ते काय आपल्याला काय म्हणलेलं आहे, किती सोनोग्राफी करा, किती ब्लड चेक करा, तर तुम्हाला माहीत पडणार की काय झालं आहे कुठे त्या ठिकाणी. लॅट्रिन बाथरूम आलं. दुसरी गोष्ट, आता मला शारीरिक परिणाम, मानसिक परिणाम या विषयाचा कोणता होतो. जर या विषयाला तुमचं किचन आलं आहे, तो कोणाचं किचन सुद्धा पण तुम्ही तरी पण लक्षात घ्या, या दिशेला किचन आलं तुमचं, ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट या दिशेला किचन आणल्या बाया मानसिक त्रासाने ग्रस्त असतात. तुम्ही त्यांना नुसतं काही म्हणा का कसं झालं, त्या 4 दिवसाच्या करत असतात. तुम्ही असं मला काय म्हणतात, काय म्हणतो बसायला मला काही दोष नाही आहे, त्याचा दोष आहे, हिचा म्हणजे त्याचं लांब एवढं आवड असतात, त्याला काही अर्थ नसते, काही शपथ नसते किंवा काहीच नसते, पण त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. कधी कधी आता तुम्ही पोलीस नाही म्हटलं म्हणून मी सांगते, आता कधी कधी असं होतं की इथं जे टीचर येते ना त्या बायका आत्महत्या करण्याला प्रवृत्त होतात. म्हणजे त्यांच्या मला खूप वेळा असे विचारतात की आता मला कधी काहीच कामाचं नाही आहे, सगळं सोडून गेलंच पाहिजे आता. मग परत चांगलं होतं, कारण की मग बाकीचा पण ह्या दिशेवर पण अवलंबून आहे ना, दुसऱ्या एका दिशेवर अवलंबून नाही ना. आता ही जी दिशा आहे पाणी आणि सूर्य म्हणून बनलेली दिशा ही गुरुची दिशा आहे. आता सरळ समुद्रासारखं आहे की ईशान्य दिशेला गुरु असायला पाहिजे. गुरु असायला पाहिजे म्हणजे तिथं साफसुथरी जागा, पूजा घर, पाण्याचा टाकं किंवा आपलं प्रवेशद्वार ह्या गोष्टी जर तिथं आल्या तर तुम्हाला त्रास होत नाही. ठीक आहे. दुसरा, आता मी हे याच्यासाठी काढले की ह्या 3 दिशा ज्या असतात ह्याच आपल्या शरीरावर ज्या पण आधार असतात त्याच्यावर काढलेली असतात. नैऋत्य दिशा, राची नैऋत्य दिशा या दिशेला समजा प्रवेशद्वार, लॅट्रिन बाथरूम, पाण्याचं टाकं, सेप्टिक टँक, अजून काही किचन. ज्यांचं किचन या दिशेला येतं त्यांना बोन्सचा प्रॉब्लेम नक्की होतो. डेफिनेटली त्यांना बोन्सचा प्रॉब्लेम होतो. आता ह्या जर जे मी सांगितलं तिथे आलं असेल तर तुमचा काय होतो, सगळ्यात महत्त्वाचं वंशनाश म्हणजे मुलं बाळ होणे. तर सायंटिफिक रिझन याच्या बाबतीत म्हणजे खूप वेळ जेव्हा आपण बसू ना तर मी ते पटवून पण देऊ शकते की काय कसं आहे. वंशनाश म्हणजे सगळ्यात पहिला मिसकॅरेजेस, ॲक्सिडेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकलमध्ये पैसा जातो. ज्याच्या मेडिकल महिन्याच्या 10,000 15,000 सोनोग्राफी करा काही काही चालत असतं त्यांचं डेफिनेटली ही दिशा चुकलेली असते कुठेतरी. मग आता इथे आकार होतात आणि त्याचा भरपाई आपल्याला इथे करावी लागते. तिसरी दिशा आहे ती मधली ब्रह्मस्थान. याची एक छोटीशी गोष्ट मी सांगते तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. जेव्हा आपण महाभारत घडणार होतं तेव्हा विष्णुकर्मांनी पांडवांचं घर बांधलं होतं. पण श्रीकृष्णाने सांगितलं की तू जर चांगलं माणसं तर हे एकटे पुढे जातील, कौरव मागे राहतील. त्याच्यामुळे वास्तुदोषाचा काहीतरी निर्माण कर की ह्या काही ना काही याच्या घरामध्ये प्रॉब्लेम आला पाहिजे. तर विष्णुकर्माने काय केलं की जिथे पाणी दिसते तिथे जमीन ठेवली, जिथे जमीन दिसते तिथे पाणी ठेवलं आणि सगळ्यांना वास्तुशांतीसाठी बोलवलं. तेव्हा कौरव वास्तुशांती झाले आले आणि द्रौपदी ते आले त्यांना आता जमिनीसाठी पाय ठेवला तिथे. ती जागा होती ब्रह्मस्थान. तिथं जमीन लागली होती पण त्यांनी पाणी ठेवलं होतं. तो जसा पडला पाण्यामध्ये पाय ठेवला जमीन आहे त्यांनी पाय टाकला. जसा पाय ठेवला तो पडला वरून द्रौपदी हसली. त्याच्या एका हसण्याने महाभारत घडलं की अंधळ्याचा पुत्र अंधळा त्याला त्याचा राग आला त्याने पूर्ण महाभारत घडवलं. त्याच्यामुळे इथे आपल्या या ब्रह्मस्थान आहे. इथे
कुठल्याही प्रकारचं वजन किंवा पाणी किंवा डायनिंग टेबल हे आयता कामा नये. जर आलं समजा आता माणसं झालं तर काय करणार, कधी कधी होत असं की खूप ठिकाणी वाढलेलं आहे, ब्रह्मस्थान या ठिकाणी डायनिंग टेबल ठेवलेलं असतं, तर त्यांना बाहेरचे लोक कोणीच लागत नाही भांडा करायसाठी, घरचेच लोक भांडण करतात, म्हणजे कोणाचा विचार पडत नाही कोणाशी. आणि लगेच मग संध्याकाळपर्यंत येत होतं, असं नाही की ते खूप दुष्काळ बनलेलं असतं, संध्याकाळपर्यंत येत होतं, पण करतात भांडण, सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात. मग या विषयाला ह्या गोष्टी नाही आल्या पाहिजे, पण आल्या. अजून एक काही या विषयाची तुम्हाला एक गोष्टी सांगते. इथे जर तुमचं प्रवेशद्वार आलं इथे किंवा इथे तुमची एक सायकल होते 9 वर्षाची 10 वर्षाची, पहिले 3 वर्ष तुमचे खूप चांगले जातात, तुम्हाला इतका भरमसाठ पैसा कमवता तुम्ही, इतकं चांगली हेल्थ वगैरे मिळते तुम्हाला, खूप छान. नंतरचे 3 वर्ष तुम्ही स्टेबिलिटी असते, काही तुम्हाला मिळत नाही, काही गमत नाही, काहीच नाही, जमा करत नाही. पण नंतरचे 4 वर्ष जे असतात तुमचा डाऊनफॉल चालू होऊन जातो आणि त्या डाऊनफॉलमध्ये तुम्ही स्वतःचं सर्व काही गमवत बसता, इव्हन उदयाला होतात. जर इथे एंट्रन्स आला तर एंट्रन्स गोष्ट झाली तर तुम्हाला इथे जर एंट्रन्स आला तर ह्या गोष्टी घडतात. मग 10 वर्षानंतर परत मी सायकल सुरू होतो, परत 4-3 वर्ष चांगलं होते, 3 वर्ष स्टेबिलिटी लागली, 3 वर्ष मग डाऊनफॉल सुरू होतो. हे खूप जणांचंच घडतं, त्याला पण सायंटिफिक रिझन आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता हे आलं काय करावं, ही दिशा सांगितली, ही गुरुची दिशा, ही दिशा आहे राहू आणि केतू. इथे तुम्हाला असं सुद्धा दाखवतो म्हणजे पाहण्याला मिळालं असेल की ज्यांना सायकॅट्रिकची गरज नसते, मुलांना किंवा म्हाताऱ्या लोकांना इतकं टेस्ट मिळतात ते खूप की त्यांना सायकॅट्रिकची गरज असते आपल्या ट्रीटमेंटसाठी. आता ह्या दोन्ही दिशांमध्ये ह्या तिसरी दिशा सगळ्यात महत्त्वाची असते. जर या दिशेतून तुमच्या झोपल्या तुम्हाला तुमच्या आरोग्यावर परिणाम पडतो. जर ह्या 3 दिशा झोपल्या वायव्य, ब्रह्मस्थान आणि अग्नेय, तर तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होतात. ही तुमची आर्थिक ही तुमची वायव्य दिशा आहे, तुमच्या बिझनेस नोकरी डेव्हलपमेंटची दिशा आहे. आणि ही दिशा आहे अग्नेय, तिला आपण कार्यकर्ता जर स्त्री असेल तिथं जर किचन आलं नाही तिथं किचन यायला पाहिजे, कारण अविंदच आहे ना. किचन जर आलं नाही तर त्या लेडीजला डेफिनेटली घरात राहायला आवडणार नाही, ती बाहेर जाईल नेहमी, किंवा मग तिला स्वयंपाक करायला आळस येतो, आज कायच करायचं, 10 वेळा नवऱ्याला विचारलं काय करायचं, मग खिचडीच बनवतात, हे प्रश्न. पण ज्या लेडीजचं किचन दिला देतं तुम्हाला बघा, तुम्ही नवीन आयटम करून तुम्हाला खाऊ घालते. जर इच्छा नसेल तुमची नाही तर मला नाही, मला काही नको, पण तरीही खाऊ घालते, कारण तिची क्रिएटिव्हिटी वाढलेली असते. आता ह्या 2 दिशा आपल्या 2 दिशेवर बोलू सध्या. ह्या 2 दिशा 3 दिशा जर चुकल्या तर काय होईल, कारण ह्या महत्त्वाच्या दिशा आपल्या आरोग्यात बनवल्या. इथे जर तुमच्या इथे पाणी, वजन, किंवा डायनिंग टेबल आला तर तिथं नको हा त्याचा उपाय आहे, दुसरा काहीच उपाय नाही. त्याला खाली करणं माझा एक उपाय आहे, त्याच्यासाठी दुसरा कुठलाही उपाय होत नाही, झाला तरी तो काम करत नाही. दुसरी दिशा परत तेच चेंज करा, नाहीतर मग काय करायचं, ही सेम त्याचा प्रोसेस आहे. ते सप्लिमेंट्स म्हणून आपण देवाच्या मागे लागतो. आता म्हणजे काय करायचं, मग गुरुचा जा किंवा गुरुशी संबंधित काही आपल्याला येत असेल ते सांगायला पण काही आहे, नैवेद्य दिसला केतू आणि राहूची शांती करा. आता शांती कशी सांगितलेली पहिले, घरात जर 4 लोक आहेत आणि आपण एकाच व्यक्तीची शांती केल्याला एकालाच त्रास होतो, सगळ्यांना नाही होणार ना. म्हणून तिथं काय करा, राहू केतूचं यंत्र येते ते इथे लावून द्या, त्याचा इलाज होऊन जातो, ठीक आहे. आता कोणाला असं लक्षात येतं की आपल्या घरात असे काही दोष आहेत की मी सांगू इच्छिते पण मला समजलं नाही काय, असं काही आहे का? दोष नका सांगू, काही त्रास मग मी विश्वास स्टार्ट करायला
माहिती लक्ष्मीचे प्लॉट आहे तर आम्ही राहायला गेल्यानंतर एक 6 महिने वगैरे काही त्रास केला परंतु त्याच्यानंतर मुलाचं पेटीचं ऑपरेशन एक ॲक्सिडेंट ते झालेलं आहे त्याच्यामुळे काय बहुतेक वास्तुशास्त्र विचार किचन कुठं आलेलं आहे तुम्ही इथं एक काम करू शकता म्हणजे तुम्हाला असा जो त्रास सुरू आहे तर पितृशांती हा सगळ्यात मोठा उपाय आहे. पितृशांती म्हणजे गेले की 6-8 महिन्यांचं सगळं थांबून जातं पण ते परत करावं लागतं त्याचा इफेक्ट होत राहतो कारण तुम्ही यूज करता ना ते एंट्रन्स म्हणजे काय तुम्हाला घराचा महत्त्वाचा विषय असतो. पितृशांती म्हणजे नारायण नागरी केला की मला 3-4 महिन्यात मला फरक झाला परत त्रास व्हायला सुरू होते तो मला वाटतं 2-3 वर्षानंतर त्रास सुरू होतो तेच ते होईल असं नाही आहे पैसा तुमचा बेस जाईल किंवा अजून परत काहीतरी मी असे पण बघितलेले लोक की नुसतं गाडीवर उभे असतात त्यांच्या लक्षणाला काही दोष आला की सरळ उभे असतात फक्त वाढत त्यांच्या हाडं पडतात तेच कारण नसते तर डॉक्टर काल क्लासच्या मॅडम 2 महिन्याचं क्लासचं लागलं 1.25 महिन्याचं क्लासचं लागलं मोठ्यामध्ये निघत नाही म्हणजे प्रॉब्लेम वाढत जातात कंप्लीट वाढत जातात. तर दक्षिणेला तुम्ही अजून एक काम करू शकता की मंगळाचं यंत्र लावू शकता दक्षिणेला यंत्र लावणं गरजेचं आहे कारण त्या दिवशीचा दोष आलेला असतो ना तो त्यांना कमी होतो आणि मग आपल्याला पाठ पूजेवर जातो एका समोर एक नारळ नातो 2 शिवाय जास्त त्याच्यापेक्षा जास्त नारळ नातो जर असते तर त्याला काय करा पहिल्या दराला आणि शेवटच्या दराला उंबरठा लावा उंबरठा सगळ्यांना दराच लावायचे प्रत्येक दराला लावू नये उंबरठा लावल्यानंतर कसं होते की जे एकसाथ सोबत दाराला असतात त्यांची उंची कमी होऊन जाते थोडीशी 2 इंचांनी का होणार कमी होऊन जाते मेन गेट जे असतं ना ते आपल्या मुख्य द्वारापेक्षा लहान असावं मुख्य द्वार सगळ्यात मोठं असावं आणि त्याच्या आतले दरवाजे थोडे थोडे 11 किंवा 4 इंचांनी असे कमी असावं सगळे एकसारखे असावे. मुख्य दरवाजा जो आहे तो जनरली 4x8चा असावा 4x8चा त्याचा याच्यासाठी असावा 4 हा राहूचा अंक आहे आणि 8 शनीचा अंक आहे. सगळ्यात जास्त आपल्याला त्रास देणारे ग्रह हेच आहे त्याच्यामुळे त्यांनाच प्रॉब्लेम करायचं नाही त्याला उपाय काही नसतो फक्त तो उपाटच लावून उपाय नसतो. काही काही ठिकाणी काय होतं की आपण उपाय करून चालत नाही त्याला काढूनच गरजेचं असतं. ते काय होतं खूप वेळा लोक वेगवेगळ्या लोकांना बरोबर यंत्र लावतात पण रिझल्ट मिळत नाही का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काम असं होतं कारण की तो इलाज पूर्णपणे केलेला नसतो इलाज हा पूर्णपणे केला गेलेला नसतो म्हणून तो त्रास आपल्याला परत सुरू होतो. आर्थिक प्रॉब्लेमसाठी तुम्हाला सांगितलं नाही की दिशा आहे. आता आपण आरोग्यात बोलणार तर मी या विषयावर बोलली नाही पण तरी आता तुम्ही आल्या त्या पॉईंटवर मी बोलते ही दिशा ही क्रिएटिव्हिटीची दिशा आहे. अग्निय दिशा ही क्रिएटिव्हिटी म्हणजे कोणत्याही कामात आपण कशा प्रकारे पुढे जावं अनेकांपेक्षा आपण कसं पुढे राहावं ही दिशा जर तुमच्या पाणी वगैरे आलं नाही किंवा किचन आलं तर हे मला शक्य होते मग ते वाढलं की तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस वाढतो इकडे. कोणतं बेसिंग आहे पूर्व पश्चिम आमचा प्लॉट पूर्व पश्चिम आहे आणि किचन अग्नेय. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते आपण धरून चाललं आहे की हा स्क्वेअर प्लॉट आहे पण सिव्हिल लाईन चौक प्लीज ऐका बोलू नका सिव्हिल लाईन चौक ते गोराशन रोड असा गेलेला आहे. आता इथे असा जर गेला ना तर याचं काय काढलेलं आहे साऊथ ईस्ट म्हणजे अकोल्याचं साऊथ ईस्ट काढलेलं आहे.
पण हे त्याचं बरोबर असल्यामुळे आपल्याला पैसा कोणी म्हणू शकत आपल्याला पैसा नाही विकत पैसा आहे. त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी करून गेलेली आहे. म्हणजे काही करायचं इतकं लोकांना जिवंत आहे टिकून, पण पैसा नाही. तसंच पुढे गोरक्षण वगैरे तिकडे पण हा रोड असा आहे ना, हा असा जातो पूर्ण हाताला गोल फिरत असतो. एक्झॅक्ट डायरेक्शन वगैरे रामदास पेठला, उमरीला किंवा लांबी रोडला एक्झॅक्ट डायरेक्शन लागू जातं. ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. पण आम्ही बरेचसे चेंजेस केले म्हणजे वस्तूप्रमाणेच आम्ही केलं आहे सगळं अग्निपेक्षाला दिलं. पण त्याच्यामध्ये अजून एनहान्स व्हायला पाहिजे. म्हणजे क्रिएटिव्हिटी जे म्हणताय तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आणि पूर्वमुखी करूनच म्हणजे आम्ही स्वयंपाक करतो. काय करू पूर्वमुखी. अच्छा आता ह्याच्यात अग्नीला आल्यानंतर ते ऑरेंज कलर नक्की वापरला असेल किंवा वापरायचा शेड आहे. अच्छा पीच कलर वगैरे ठीक आहे कलरचा असतो. दुसरं पांढऱ्या गाईला चारा द्यायला. हा अग्नीमध्ये तुम्ही जर आलेला आहे तरी तर सप्लिमेंट म्हणून काहीतरी करू इच्छिता तर पांढऱ्या गाईला आपण द्यायचे जेवण जे पाहिजे गोड सगळ्यात चांगलं. अजून ते खावलं दुसरं ते खावलं किंवा ब्लँकेट दान करायचं. ह्या दोन गोष्टी करू शकतो. तिथे 2 दरवाजे एक पश्चिमेला आहे आणि एक समोर दक्षिण काय वापरता कोणता दोन्ही वापरतो आम्ही. जास्त करून दक्षिणेकडून जातच नाही. प्रयत्न असतो पश्चिमेकडून. घरात आजार पण राहतात पण त्याच्यासाठी आपल्याला काय उत्तरे काढायला त्याच्यासाठी काय होतं उत्तर ही कुबेराची दिशा असते. तोडफोड न करता आपल्याला काय होतं नाही हे बघा तोडफोड न करता तुम्ही लाईट काढून सर्वा काढून टाका दुसरं मला हा कसा उपाय. उत्तरेला लॅट्रिन बाथरूम आलेला आहे म्हणजे तुम्हाला नक्की आजार पण असेल गॅसेस किंवा मग त्या ह्याच्यातून काहीच डायग्नोसिस होत नाही अशा प्रॉब्लेम असतात. मग आपण असू शकते तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या असतात. ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्यामध्ये तिथे नक्की पायऱ्या असेल तेव्हाच तुम्हाला तो त्रास होईल आणि नाही पूर्व गोष्टी जाताना नाही म्हणते स्पॉट म्हणतो आपण बघतोय ना ज्या दिशेकडे बघतोय ते दिशाने म्हणते जिथे त्या पायऱ्या आल्या आहेत त्यामुळे जीव आहे ना सध्या तुम्ही माझ्या दाखला आहे मला आपण पूर्ण डिस्कस करतो आणि एक वस्तू त्याच्यावर अवलंबून असते वेगवेगळ्या वस्तू पुराच्या ठिकाणी तुमचं लॅट्रिन बाथरूम इथे आणत असेल म्हणजे लॅट्रिन बाथरूम इथे नको तिथे नको कुठं असतो कुठं असं पाहिजे ना तिकडे असं पाहिजे या प्रकारे जर तिथे येत नाही आहे तर तुम्हाला डेफिनेटली काही ना काही त्रास असतो. आणि लॅट्रिन बाथरूमसोबत सेफ्टी टँक पण तसंच होतं तुमच्यासाठी तुम्ही असे घरं बघितलेले आहेत की सेफ्टी टँक इकडे सेफ्टी टँक त्याच्यामध्ये बैलाचं झाडं आवड्याचं झाड बैलाचं झाड आणि त्यांचे काय होत असेल आजार पण फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये पैसा येतो आजार जातो हां टिकत नाही. तेच म्हटलं तर तुम्हाला इथे सर तुमच्या काय झालं तुमचा पैसा मेडिकलमध्ये जास्त झाला तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकणार नाही त्या पैशाचा पैसा येतोय बघ हां सगळं आहे घरात म्हणजे टिकत नाही म्हणजे बघायला चालू
तुम्ही मॅडम म्हणायला एका दिवशी आपण डिस्कस करू आणि आत्मबळ याच्यामध्ये किचन कसं ईशान्य आणि आत्मबळ किचन कसं असतं. आणखी मला विचारायचं आहे की आमच्या उत्तरेला लॅट्रिन बाथरूम आहे, पण तिथे डेव्हलप केलेलं आहे तर ते आम्ही वापरत नाही. आणि दुसरं लॅट्रिन बाथरूम त्यामध्ये आहे. हां, आणि तिसरं आहे वायू आणि लाईट त्याच्यामध्ये वापरतो फक्त ईशान्याच्या उत्तरेची सोय. तुमच्या दक्षिणेला लॅट्रिन बाथरूम येऊ किंवा ईशान्येला येऊ किंवा उत्तरेला येऊ किंवा पूर्वेला तुम्हाला रिझल्ट सारखेच आहे. फक्त तुम्ही वायरचे वापरचे घरामध्ये कोणत्या मुद्द्यात आहे थर्ड फ्लोअरचा बेड फोर्थ फ्लोअर आहे नाही. जरी नाही आहे तरी आता यांनी सांगितलं की ईशान्येचा बेड वापरत नाही. ईशान्येचा वापरत आहे पण पुन्हा बिल्डिंगचा वापर तिकडे गेलेला नाही. काहीच फरक पडत असेल तुम्हाला काही वेगळं आपण जे बंद आहे हे बघा उपाय आहे ना फक्त मुख्य विषयाचे उपाय असतात. उपविषयाचे उपाय होत नाही. केले तरी तुम्हाला काही कालांतराने तुम्हाला त्रास हो. कारण फ्लॅटमध्ये आहे ना, फ्लॅटमध्ये जर आहे तरी तुमची जी पाईपलाईन असेल ती सर्क्युलेट होत असते. त्याच्यामुळे फ्लॅटमध्ये हा हेच नाही आहे की माझी बंद करून ठेवल्या तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही मिळणार तो मिळतोच. आणि आमचं मेन एंट्रन्स अच्छा. आणि तिथून आतमध्ये राऊंड सीडी आहे टेरेसवर जायचं. तो डिस्टन्स किती असेल? हे बघा मी तर तुमचं रिएक्शन सांगते की तुमचं वायरला एंट्रन्स आहे. घरात किती लोक आहेत? किती लोक आहेत? तुम्ही दोन आवडला तो डेफिनेटली प्रत्येक गोष्ट भरत असणार. मला भांडण्यासाठी मला तिथेच पाठवलं पाहिजे. भांडणं काय दोघंही राजी असेल तर एक जर बद्दल तुम्ही विमान मला मानते भांडण कशी होतात. तुमचं जवळ शांत असेल किंवा त्यांनी चालतं शांत होतं म्हणून ते शांत राहतात. पण भांडणं नेमके होतात. तुमचे सगळ्यात मोठे लोक बाहेर कोणाच्याकडे त्यांच्यासाठी चांगली आहे. असं कसं तुम्हाला बरं अच्छा मी घरी एवढं समजाय ना त्यांच्या कुंडलीमध्ये त्यांचा पॉवरफुल असेल म्हणून त्यांना वायरचे काही दिशा जातात. मी आता कुंडलीला जोडलेली तुम्हाला कंटिन्यू नको व्हायला. पण यांनी सांगितलं पण क्लिअर तर गरज नाही माझ्यावर म्हणून मी सांगितलं की काही काही गोष्टी कुंडलीवर होऊन असतात. आता मी एक व्यक्ती असं बघितलं की बसून प्लॉट खूप नाही लागतात कारण त्याचा मंगळ चांगला असतो कुंडलीमध्ये. त्याच्यात तुम्ही मंगळ चांगला आहे तर वर्ष चांगलं जातील. हे तुमची पश्चिम दिशा आहे. आता तुम्हाला स्क्वेअर फीटमध्ये दाबाने सांगत आहे कारण तुमच्या घरातला काही बेड ठीक आहे तेव्हा माहिती नाही आहे. पण मी या प्लॉटचे नाव वाक्य केले हा याचा गमच ना हे पश्चिम दिशा. याच्यामध्ये असे बोलते की तुम्हाला पश्चिम दिशा उत्तर चालू ही पश्चिम दिशा आहे. याच्या उलटी वायव्य इकडे नैऋत्य. आता तुमचा इंटरेस्ट इकडे आलेला आहे इकडे आलेला आहे इकडे आलेला आहे इथे इथे अजून काय त्याच्यात दिसलं तुम्ही पायऱ्यांचं ते कुठं आले तिथून आतमध्ये राऊंड आहे. ते त्याला तो पायऱ्या कशा असतात फ्लॅटमध्ये कॉमन असतात त्याच्यामुळे त्या मला ते कॉमन नाही ते पायऱ्या कुठे वायरला जातात पण ते डिस्टन्स किती पाहिजे हां ते इकडे नाही आहे. हा वाईफ आहे माझा वाईफ आहे ती जाते उत्तर या दिशेला त्या पायऱ्या नाही गेल्या त्या गेल्या मग मला आल्या पण नाही या साईडला आहे. आणि आपण जेव्हा एंट्रन्स करून बाहेर निघतो तेव्हा पायऱ्यांचा उतार काय किती चढाव पायऱ्यांमध्ये उतार चढाव नसतो दिशावर उतार चढाव असतो.
पायऱ्या उपासनामध्ये असतात, देशात तुमच्या देशात असतात तर त्याच्यावर कधी असतात. की पुढचं एवढा स्टॅनिंगचा सेशन घेऊन झाला ना. किचनमध्ये खूप वेळ आहे, किचनमध्ये यासाठी त्याला आपण सगळ्या लेडीज आहोत. किचनमध्ये खूप वेळ असं होतं की आपण सांडवळ कुठे अन्नाची आणि त्याच्यावर पायरून जातो आणि खूप घाणेरडपणा असतो वाढतात. शक्य होतं तितकं अन्न करून घरात कमी सांडलं तर लगेच उचलून घ्या. दुसरी की अजून एक घरात भांडणं होण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ज्यांच्या घरामध्ये आहे हे सगळ्यांना करायचं. देव एका प्रकारे बघून देव तुम्हाला निरंतर किंवा ते चंद्रपूजा देवीची पूजा करो जास्त आहे. ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त देव असतात त्यांच्या घरात मतभेद होत होतात. स्वतःमध्ये म्हणून मी काहीतरी मिळाले आणि विचार करतात आणि मनापासून विचार करतात आणि आमचं पडलं पाहिजे आमचं एक झालं होतं. त्याच्यामध्ये काय करायचं, देवामध्ये मोजून 7 देव असले पाहिजे. किती? 7. सगळ्यात पहिले गणपती, दुसरी अन्नपूर्णा, तिसरा कुलदेवी, ग्रामदेवता, इष्टदेवता, गुरु आणि नागदेवता, कुलदेवता. याच्याशिवाय कुठलाही देव आपल्या घरात नाही. घराला सगळ्यांनी उंबरठा लावणं गरजेचं आहे. सगळ्या घराला उंबरठा असणं खूप आवश्यक आहे. उंबरठा हे आज आपण मोठं आपली जनरेशन आहे, समजदार आहे, पण आपल्या अंतरची मुलं आहेत त्यांना मोबाईलच्या आधारे घरात आणि काही करून बसतात. त्याच्यामुळे उंबरठा असायला काय होणार. उंबरठा असतो जेव्हा आपल्या घराला तेव्हा आपण दिलेले संस्कार त्या मुलांच्या अंगी येतात. त्या मुलांच्या अंगी जर संस्कार आले तर ते घराच्या बाहेर किती पण त्यांना आईवडिलांनी दिलेली शिक्षा लक्षात येते की आपल्याला हे करायचं आहे, ते नाही करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं आहे, नाही म्हणून करायचं. ते त्याच्यामध्ये मग ते लागतात ते आपल्याला आईवडिलांनी हे शिकवलेलं आहे हे बरोबर नाही हे चुकीचं आहे. हे त्यांना जाणीव होईल त्यांना की आपण काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. त्याच्यामुळे घराला उंबरठा असं करायचं. उंबरठा चेंज करायचं नाही की किती वर्षांनी करायचं? नाही, उंबरठा चेंज नाही करायचं. हां, त्याला साहजिक आहे. आता उंबरठा निगेटिव्ह काही दिवसांनी लागणार कारण ते मे त्याला तुम्ही पुसू शकता. पाण्याने पुसायचं, वरती पुसायचं, स्वस्तिक काढायचं, खूप चार्ज असतं. लाकडाचा असावा आणि ते दिवस एकापेक्षा जास्त विसर्जन करायचं. जेव्हा ते काय करायचं की द्यायला परमिशन एकापेक्षा जेव्हा ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी छान मंगळवार शनिवार सोडून देवाला पूजा करायची, आरती करायची, दूध लावायचा, नैवेद्य लावायचा. घरात चांगलं तुम्हाला जे आवडते करून तुमच्या कुटुंबीला जातो आणि बसायचं त्यांना सांगायचं मी देवांचं करू शकत नाही. मी जिथे त्यांचे तुमचे जिथे उपायाचं एक रूप ठेवते आणि बाकीचं विसर्जन आणि मध्ये विसर्जन करून टाकायचं. मध्ये विसर्जन नाही करायचं असं तर कोणाला पाहिजे तर देऊन टाकायचे. पण खूप जणांना आवड असते की मला बोलतो माझ्याकडे नाही आहे त्यांना देऊन टाकायचं. तेही होत नसेल तर एखाद्या मंदिरात ठेवून द्यायचं. तिथं पूजापाठ होतं. एका देवासोबत ते 10 देवासोबत पूजा करून देतात. मंदिरात इथे ते झालं की मंदिरामध्ये काय होतं की तुमची सार्वजनिक पूजा होते. आपल्या घरामध्ये आपण कधी पूजा करतो कधी नाही करतो, कधी नमस्कार करतो निघून जातो. त्याच्यामुळे फक्त सिस्टमॅटिक पूजा होत नाही मंदिरात होते म्हणून मंदिरात ठेवायचं. माझ्याकडे माझे देव आले माझी मुलगी माझ्याकडे आता राहायला आली तर तिचे पण देव आलेले काय करायचं म्हणून ते दोन दिले नाही त्यांना एकच करायचं ना. हां मोठं मंदिर छान आणि त्या अजून एकदा देवाला असं म्हणणं आहे की ज्यांचे फीचर्स चांगले आहेत त्या मूर्तीचे तसं आपल्याला सोनाली पाहिजे आवडला असं एखादी डोळ्याच्या तर असं ज्याचे फीचर्स चांगले आहेत त्या देवाचे ते ठेवायचे. ज्यांचे मिटून जातात आपण घासून घासून ते मिटून जातात त्यांचा चेहरा दिसत नाही ते काढून आणि देव भरीवच पाहिजे ना.
हो ते म्हणत आहे देव हा घरी असला पाहिजे आपल्या घरात, कोकण असला पाहिजे, चांदीचा असो सोन्याचा असो कपडा चांदीचे ते देऊन टाकायचं घरात कुठलाही कोकण करून पण काढून ठेवलं पण हा नाही निगेटिव्ह ऊर्जा तयार करतात. पण त्याची पूजापाठ होते, ज्या देवांची पूजापाठ रोज देवी दैनंदिन होते त्याच देवाला आपल्या घरामध्ये करायचं. मंदिरात किंवा विसर्जन करा किंवा कोणाला ते घेऊन टाका काही चालतं. तुम्ही जर डान्सर असणार किंवा कलात्मक कोणत्या तरी विषयाची जोडलेली असतात तर तुम्ही तुमची मंदिरात नाही घ्यायची का? हो, कारण की तो एका पायावर उभा ठेवायचा. कोणताही देवता उभा असणं घरात नसावा, उभा देव नसावा. आता विठ्ठल रुपयाची मूर्ती घरात असते, कृष्णाची मूर्ती असते. जर तुमच्या घरामध्ये उभे देव आहे तर तुमची लक्ष्मी पैसा, तुमची लक्ष्मी म्हणजे स्त्री, तुमची लक्ष्मी म्हणजे मुलगी हे अस्थिर म्हणत असतात. कामात काय झालं पाय काढून नाही सांगते ना, ते सांगते. उभे देव घरात नसावे, जर आहे काय करावं, जर आहे तर त्यांचे पाय ढाकून द्यायचे, झाकून द्यायचे, तांदूळाने टाकायचे किंवा त्यांचे कपडे टाकून त्यांनी टाकून द्यायचे. त्यांचं फक्त चेहरा दिसला पाहिजे, परंतु दुसरे पाहिजे. त्याला पण असं त्याचे कपडे टाकतो, हां त्यांनी टाकून टाकायचे. हां त्याला पण कपडे घालायचे, कारण पाय दिसणारे असतील देवता असतात त्या घरातून. आणि काही ते महालक्ष्मीच्या कोणी पण झाडाखाली वगैरे असं नाही, जे का चांगलं नाही तर झाडाखाली ठेवत नाही, म्हणून मुद्दा पण ऐकत नाही ठेवतो. आता आमची जे मंदिर असेल त्यावेळी तिथे झाडाखाली खूप खराब वाटते मला. म्हणजे बालकृष्ण त्याचं विसर्जन करायला नाही. वास्तूमध्ये कृष्णाचे वेगवेगळे रूप आहेत. तुम्हाला मंदिरात जर ठेवायचं आहे तर तुम्ही बालकृष्णच ठेवावा, कारण तो लीला वेगवेगळ्या लीला करलेला आहे. रास लीला करणारा कृष्ण घरात कशाला वेगवेगळं आहे असतात, मग बेडरूममध्ये असावा. जो गणपती बिठाते लक्ष्मी बिठाते उसका एक गणपति बिठाते हैं, उसके आप प्राण प्रतिष्ठा जब करते हो, 8-10 दिन पूजा करते हो, लक्ष्मी की पूजा करते हो 9 दिन, तो उसमें जान आ जाती है. आप अपने अच्छे बुरे समय का उसके बाद बोलते हो ना, रोज आरती करते हो, धूप दीप लगाते हो उनको, तो उनमें एक जान आ जाती है. तो उनको साल भर घर में रखना जरूरी है. और साल भर रखना जरूरी है मतलब हर साल आप जमा करके जाओ, उसको ये मतलब नहीं होता. एक साल रखना है, दूसरा गणपति जब आएगा तब विसर्जन कर देना. लक्ष्मी जी दिसेल. माझ्याकडे गणपती नाचला, एका पायावर नाचणारा गणपती. कोणत्याही मूर्तीत जीव ठेवू काढून टाका. मॅडम अन्नपूर्ण मातीच्या खाली तांदळाचं काय करायचं? ते आपल्या डब्यात टाकायचं तांदळाचं. हां, त्यात थोडेसे नाही टाकायचे नाही, ती बरोबरच असते ना, त्याच्यातून अन्नपूर्णा करतो. ती केव्हा बघायची मग? ते आपल्याला बघतो, अमावस्या पौर्णिमेला बघू शकता का, तुमच्या ठिकाणी तुम्हाला जसं वाटत तसं. कारण हळदी उठू आपण त्याच्यामध्ये ते खराब होतो थोडंसं, आपल्याला आपण सुद्धा त्याची प्रमाण करेल. त्याच्यामुळे तुम्ही कसे नाही, अगदी डब्यात टाकायची, अगदी पक्षांना टाकायचं. डब्यात त्याची सगळी करताच झाली पाहिजे ना. आपण बघू शकतो का आपण 3 दिवसाने हो चालतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते मी, घरात कलश नक्की ठेवावा. अमावस्याला ठेवा, पौर्णिमेला ठेवावा, पण मंदिरात कलश असावा. इतर तिकडे ठेवू नये. मंदिराच्या खाली वर बाजूला कुठे असलं पाहिजे. नाही, अमावस्या किंवा पौर्णिमा ठरवून घ्यायची. त्याच्या एका समजा आपण सपोज पौर्णिमेला आपण कलश बदलला, ते पाणी घरात शिंपडायचं पूर्ण आणि तुळशीला टाकून द्यायचं. प्यायचा वगैरे नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या घराची निगेटिव्हिटी आलेली असते. पाणी किती आपण
आपल्या घरात येणाऱ्या व्यक्ती आपण कोणतरी येत असतो, कोणाला तरी घेऊन येत असतो, त्याची निगेटिव्हिटी असते ती पूर्ण ऑब्झर्व करते. पाणी असं एक हे आहे, सगळं ऑब्झर्व करून घेते. आणि त्या नारळाचं काय करायचं मग? नारळाला फोडायचं तर डेफिनेटली खराबच निघते, पण चांगलं निघालं तर मग ते त्याची पाठवून द्यायचं. एका महिन्यातून एकदाच करायचं. कोणाला प्रश्न आहे तर पुढच्या सेशनकडे वळायचं. आणि घरामध्ये फोटो असतात देवांचे, आपण ते सगळे फोटो नाही लावू शकत, आपण सगळे फोटो नाही लावू शकत ना देवाचे, तर मग ते फोटो ठेवलेले असतात. तर तसं चालते का? देवाच्या एक तर मूर्ती घरात असाव्या किंवा फोटो असावा. फोटो आणि मूर्ती दोन्ही नसावे. आता फोटोंची तुम्ही जर रोज मूर्तीची पूजा करसाल, षोडशोपचार पूजा करसाल तरच ठेवावं, नाही तर मग फोटो ठेवावं. दोन्ही नाही ठेवली. आणि पूजा घरच्याशिवाय घरात कुठेही देव नसावे. नाही, कुठेच देव नसावे. बेडरूममध्ये चालवून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, किचनमध्ये जरी टाकू की आपण पूर्ण अन्न पायाखाली टाकत असतो. फोटो पण नाही, फक्त मंदिरात असावे. फोटो असावे किंवा मूर्ती असावे, दोन्ही नसावे. एक साईडला चालत नाही किचनमध्ये चालतं नाही चालतं. उत्तरमुखी जर देवघर असेल तर देवाची जागा. आता हे मुखी खूप कन्फ्यूज करतो. उत्तरमुखी देवाचं घर की माझं घर? माझं कोण नाही चालत. उत्तरमुखी देवघर आलं म्हणजे तुमचं दर्शन मिळून झालं. दर्शनाला आपण कोण चालत नाही. आपलं पण पश्चिमेला नाही, देवाचं पण पश्चिम. मंदिर हे नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला असावं. म्हणजे ॲटोमॅटिक त्याचं तर पूर्वेला किंवा उत्तरेला येतं. म्हणजे जर देवाचं चेहरा जर उत्तरेला असेल तर ते कसं नाही चालत. नाही, मग जर उत्तरेला देव आहे कोणत्याही विषयात चालू शकत मारू शकत, प्रश्न आपला आहे. पण आपण नाही करू शकत काही. मूर्ती मंदिरामध्ये किती इंचाची फोटो? आपल्या अंगठ्याच्या वर मूर्ती नाही गेली पाहिजे. याच्यावर मूर्ती नाही गेली पाहिजे. म्हणजे 3 किंवा 4 इंचाची मूर्ती असावी. मूठ जेवढी आहे हां, त्याच्यापेक्षा उंच मूर्ती असावी. कारण माझा एक प्रश्न आहे, लक्ष्मी पूजन आपण लक्ष्मी पूजनाने मातीची मूर्ती आहे. मातीची मूर्ती मग काही दिवसांना मग ती त्याचं काय वर्षाने विसर्जन करायचं. नदीत पाण्यात हो विसर्जन करायचं. हो. जर मातीची असली, जर मातीची आहे तुम्ही घरात पण पाण्यामध्ये विसर्जन करू शकता अंगात. पण जर प्लास्टर पैसे तुम्हाला घरीच टाकावं लागतं. शेतात घेऊन ठेवली तर चालेल? नाही. तसे जोक्स नाही. काय होतं, शेतात जनावर असतात, माणसं असतात, नाही त्यांना काहीच माणसांना जाऊ टाकतं. जनावरांना काय कळते वापरून करायला कोणी काय करायचं, ते मूर्तीवर करतात. झाडं वगैरे असतात त्याच्यात विसर्जन करू शकतो. हां, घरात तुम्ही विसर्जन करून कुठे टाकायचं ते मान्य, तो प्रश्न नाही. त्यांनी शेतीत विचारलं ना, शेतात ठेवायचं नाही. शेतात उत्तरेकडे देवाचं नाही सांगितलं कोणाकडे उत्तराकडे देवाचं तोंड देवाचं तोंड रोजनी पश्चिमेकडे झालं पाहिजे. महालक्ष्मी वगैरे बसवतात. नाही, मी रोजची पूजा जो आहे ना त्याचं बोलते. रोजचं पूजा आपण जे करतो त्यांचं पश्चिमेलाच तोंड गेलं पाहिजे देवतांचं. जे आपल्या काहीतरी काळासाठी येतात, 2 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 9 दिवसासाठी जे देव आपल्या घरात येतात ते पुढे असेल चालतात. ते पुढे असेल चालतात, त्याचा प्रश्न नाही. कारण ते चालत येतात ना, सगळे पाहुणे म्हणून येतात, तर त्यांना स्थान दिलेलं नसते. जो आपण मंदिरात आता देवघरात जो एक कासव होती त्या कासवाचं तोंड कोणीकडे असायचं? जो मंदिरात आपण कासव होतो त्याचं पण आपल्या दाराकडे नाही झालं पाहिजे. मुख्य दाराकडे कुठे करा, पण दाराकडे नाही झालं पाहिजे. दाराकडे त्याचे पाय आले पाहिजे, मग तोंड कुठे गेले. हे बघा, हे पण शिवलिंग घरामध्ये सगळ्यांनी ठेवून नये. ठेवला तर त्याची काळजी एकच घ्यावी की त्याच्यावर तुम्हाला धार लागली पाहिजे पाण्याची धार. कारण शिवलिंगमध्ये इतकी ऊर्जा असते की तुमच्या घराला तयारच करून टाकू शकते ते. पण जर ते पाण्याची धार कंटिन्यू 24 तास चालू असेल तरच तुम्ही ती घरात ठेवा.
समजा हे नसेल तर दुसरं क्रिस्टल म्हणजे क्रिस्टल माहिती ना क्रिस्टल येतं त्याची जर त्याचा निघा जर तुम्ही घरात ठेवला तरी ते तयार ठेवायची गरज नाही कारण तो थंड असतो पाण्यात लागलेला असते आणि थंड असतो त्याच्यामुळे किंवा आपण पाण्याची तयार लावायची गरज असते गळती लावायची गरज असते चांदीचं घालतो कारण चांदी सोनं आणि हिरा दिसते चांदी आणि सोनं सगळ्यात शुद्ध असतं त्याच्यामुळे त्याला पण असं चालतं पण ते घरी असावं नाही म्हणून दगडाचं पण स्विमिंग असतं मग त्याला जे नवीन आपण काढले ना ते शालिग्राम वगैरे त्याला थोडंसं चालतं त्याला पाण्याची गरज नाही पण दगड पूर्ण आणलाय त्याच्यावर बरोबर नाही दगड म्हणजे तो असतो रंगेतून आलेला असतो ते बरोबर स्विमिंगचा तो ठेवला तर चालतं त्याला पाण्याची जायची गरज नाही पण तुम्ही जर आमचा लोकल कुठं जरी घेतला ठेवला त्याला पाण्याची मेटलमध्ये फक्त सोनं आणि चांदी हेच प्युअर असतात कृषीला चालतात घराच्या बाहेर चालतात मग ती गळती लावायची गरज नाही तुळशीला गळती लावायची गरज नाही घरात असतात तर लावायची कारण ते कसं मगाशी तुम्हाला सांगितलं की याच्यावर गोल गोल ऊर्जा असते ना तर त्या निघण्याची ऊर्जा खूप जास्त असते की आपल्या घरात फिरली सगळ्यांचे लोक गरम होतात आणि मग काहीतरी स्टोर असतात माझा एक प्रश्न असा आहे प्लस आहेत स्त्रिया त्या 40 प्लस झाल्यानंतर त्यांच्या जीवनातून खूप काही संघर्षातून त्या बाहेर निघालेले असतात पण त्या संघर्ष घडल्यानंतर आपली बॉडी कुठं वीक पडते हे आपल्या स्वतःलाच माहीत नसते तर ती बॉडी वीक पडल्यानंतर आपल्याला आजार पण येतात त्याच्या आधी आपण एक औरा चेक करायचा आम्ही 2 किंवा 3 लेडीज त्यांचा औरा चेक करू आपण पण डिटेलमध्ये आता सध्या सांगणार नाही फक्त त्यांचा औरा किती % पॉझिटिव्ह आहे आणि किती % निगेटिव्ह आहे हे सांगते म्हणजे याच्यानं नुसतं एवढं माहीत पण होत नाही तुमचा औरा चेक झाल्यानंतर मग तुम्हाला डिटेलमध्ये जायचं आहे तर आपण प्रत्येक चक्रसुद्धा चेक करू शकतो कोणतं चक्र वीक आहे एक तुम्ही वेगळ्या काळजांना बघितलं असेल किंवा ऑपरेशनला बघितलं बाजूबाजूला वलय दिसतात त्याला औरा म्हणतो आपण औरा कशाला म्हणतो ते वलय असेल तरी त्यांनी जी साधना केलेली असते त्यांचा 50% पॉझिटिव्ह आहे बॉडीचा औरा 50% पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्या येणाऱ्या वेळेत काही ना काही त्यांना 6 महिने 8 महिने 1 वर्ष त्यात काही ना काही त्रास होणार बरं चांगले %40 पॉझिटिव्ह ऑर्डर आहे आपल्याला तिघींनी पण लक्ष ठेवा म्हणजे मी परत एक प्रॅक्टिकल करणार आहे महिलांनी पॉझिटिव्हिटी वाढवण्याची गरज आहे तर आपल्यावर अवलंबून असते म्हणजे आपण खूप हसत आहे आणि खूप चांगलं राहतं म्हणजे आपली ऊर्जा चांगली असं नसतं आता ही माळ जी आहे ना याने मी रोज जाप करत असते माझी साधना असं रोजची ती या माळ्यावर करत असते 20% मला कोणाला होता म्हणजे याच्यात पावर आहे यांचा किती होता 30% म्हणजे असं एका हां उघड 80% पर्यंत गेला त्यांचा तुम्ही म्हणजे असं आता नाही याचा की मी वाक्य म्हणून नाही तुम्ही जर वाढवलं आपला साधनं थोडीशी तरी तुमचा होऊ शकतो आणि ते कसे निवडेल तुमचं नंतर जाम वाढवा किंवा मग क्रिस्टल घ्यायला सुरू करा किंवा एखादी माळ गळ्यात घ्यायला सुरू करा किंवा हातात ठेवा आपल्या शरीराला टच झाली पाहिजे जप कोणत्या माळेने करायचं ज्या माळेने जप करतात तीच आपल्या जवळ ठेवायची माळ कुठं घालतो 100% वापरला गेला
तुम्ही हे जो ठरवली आहे हां तोपर्यंत म्हणजे स्वतःचा अभिमान नाही करत. आजपर्यंत एक पण स्पॉट असा नाही झाला की तो फेल झाला आहे. एक पण स्पॉट नाही की त्याने मला पाणी लागलं नाही. म्हणजे आपल्या नारी यात्रेचा जे कार्यक्रम मी घेते आहे ते सगळे नारी यात्रेचे सभासद या नात्यानेच घेते आहे. आणि मला प्रत्येकामध्ये असलेल्या कलागुणांना मार्ग द्यायचा आहे किंवा वाव द्यायचा आहे. जर तुम्हाला कोणाला इच्छा असेल काही वेगळं तुम्ही करू शकत असाल तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. मी त्याला कसं समोर आणायचं हे नक्की त्याचा प्रयत्न करेल. आज आपण तुमची त्यांना संधी दिली उद्या या जागेवर तुम्ही तुमच्यापैकी कोणी असेल आणि कार्यक्रमाला खरंच एक चला मी हे सगळे कार्यक्रम तुमच्यासाठीच अरेंज करत असते. धन्यवाद. मी अजून एक सांगू इच्छिते तुम्हाला हा कार्यक्रम जर आवडला असेल तर तुम्ही सोनालीताईला परत फोन करा आणि मी तुम्हाला दाखवते पुढच्या कार्यक्रमाला काय घ्यायचं ते. टॅरो कार्डचा तर शिल्लक आहे आपल्याजवळ. हा टॅरो कार्ड्स आहे. हे टॅरो कार्ड्स तुम्हाला तुमच्या मनात जो प्रश्न सुरू आहे ना त्याचं उत्तर ॲक्युरेट देतात. आता काही लोक याला टेस्ट पण करतात नाही यार मी आत्माला जायचं काही लोक टेस्ट पण करतात त्याला पण उत्तर सरळ चांगलं द्यायचं. पण एक प्रश्न हा एकदाच विचारला गेला पाहिजे. तो महिन्यामध्ये परत विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला ॲक्युरेट येतं. तुम्ही जर एका वेळेस 4-5 वेळा एकच प्रश्न विचारला तर ते प्रश्नाचं उत्तर चुकतं. तुमची जर इच्छा असेल तर नक्की यांना फोन करा. आपण परत एक सेशन घेऊ याच्यासोबत. ठीक आहे आपण घेणारच आहोत सेशन. त्याच्या काय ऑर्डर चेक करते कुछ मंत्र हाँ उसका तो उनका सिद्ध किया हुआ है. परत काय असतं की आपल्या बॉडीचं व्हायब्रेशन त्याच्यामध्ये असतात. जर मी माझ्या घेत असणार खूप घेत नाही त्या जरी ते मला वाईट स्वभाव कसा आहे मी जर स्वभाव करत असेल तर मग निगेटिव्ह येते. पण मी जेव्हा ऑर्डर चेक करते तेव्हा माझी पूर्ण ब्लँक असते न्यूट्रल असते. काहीच मी ते डोक्यात विचारणार नाही की कशी आहे काय काहीच नाही. फक्त मी विचारत असते की किती पॉझिटिव्ह होत आहे. पण उत्तर सवय होते पहिले चुकतो आपण पण सवय होते. आता मला 16 वर्ष झाले त्यामुळे मी चुकत नाही. सर्वात पहिले मला जे बोलले 60% पॉझिटिव्ह